हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी पास्टर जयमाला तुमच्याकडे सुंदर असं प्रभूचं वचन घेऊन आलेले आहे. आणि वचन आहे नवीन करार प्रेषितांचे कृत्य अध्याय 16 वचन 19 पासून. हालेलुया. मी वचन वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. पौल व सिला, हेडिंग आहे पौल व सिला यांचा बंदिवास व सुटका. हालेलुया. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले. हालेलुया. हालेलुया. जे असे काही लोक होते की जे दैविक प्रश्न सांगायचे, सैतानाच्या सहाय्याने दैविक प्रश्न सांगायचे लोकांना. मग तुझ्या जीवनात असं घडणार आहे, जसे खोटे संदेश टाकतात तसं ते नाही का, तुझ्या जीवनात असं घडणार आहे तसं घडणार आहे. मग आपल्याला वाटतं, मग ते खरं पण व्हायचं, पण ते सैतानाला पण माहीत असतं आपल्या जीवनातले. पण उद्धार प्रभू येशूकडूनच आहे आणि पापांची क्षमा पण येशूकडूनच आहे. इतर कुणी पापांची क्षमा आपल्याला देऊ शकत नाही. तसे एक मुलगी होती, ती लोकांना दैविक प्रश्न सांगायची आणि काय करायची, त्या लोकांना खरं वाटायचं ते तसं बोललेलं आहे. म्हणजे लहान मुलगी होती, म्हणजे 15-16 वर्षाची. ती लोकांना सांगायची तुमच्या जीवनात असं घडले, जीवनात तसं घडले. आणि मग तिचे जे धनी होते त्या लोकांना लोक पैसे द्यायचे आणि ती मिळकत होती त्यांची, त्या पोरीवर रोजगार होता त्यांचा. मग ते पौल आणि शिला तिकडे गेले होते. तर त्यांना बघून ती म्हणते हे लोक देवाचे दास आहेत. तर मग त्या ज्या देवाचे दास आहेत त्यांनी ओळखलं की हिच्यामध्ये कोण आहे, सैतानी बंधन आहे. ही देवाचा संदेश देत नाही, ही सैतानाकडून आलेला संदेश देते. म्हणून त्यांनी बोलले हिच्यातून निघ, हिला सोडून जा. तेव्हा लगेच तिच्यातला दुष्ट आत्मा निघून गेला. आणि मग जे तिचे धनी होते तिच्यावर जे कमवत होते तर त्या लोकांची मिळकत गेली, कमवायचं साधनच गेलं. हालेलुया. म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, पौल आणि सिलाला आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेलं. काय केलं, अंमलदाराकडे नेलं ओढून त्यांना. आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात. बघा काय त्रास दिला त्यांनी, काहीच त्रास दिला नाही. त्या मुलीतल्या सैतानाला बाहेर काढला. तर त्यांची ते धंदा होता कमवायचा, लोकांना खोटं सांगून. पण देवाचा आत्मा तिथे शांत नाही राहत. जिथं दुष्ट आत्मा दिसला त्याचे दुष्ट आत्मा पळून जातात. हालेलुया. आणि त्यांनी उलट त्यांना त्यांच्यावर आरोप केला. काय केला की हे लोक आम्हाला आमच्या नगराला त्रास देतात. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाही ते सांगतात. हालेलुया. काय बोलत होते त्यांनी, काय दोष लावला, रोमी लोकांना हे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाही ते सांगतात. म्हणजे हे चुकीचे शिक्षण देतात लोकांना, असे सांगायला लागले. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतात. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले. आजकाल चुगल्या केल्या की लोकांना खरं चुगल्यानं देवाच्या माणसांवर विश्वास ठेवत नाही. परक्या लोकांनी काय सांगितलं, जे देवाला मानत नाही त्यांनी काय सांगितलं, त्यांच्यावर विश्वास ठेवतात, आपल्या अधिकाऱ्यावर विश्वास ठेवत नाही, देवाच्या माणसावर विश्वास ठेवत नाही. लगेच त्यांनी चुगल्या सांगितल्या, आरोप लावले खोटे की लगेच तिकडचे माणसं उठले. हालेलुया. हालेलुया. आवाज करा जाऊ. हालेलुया बोलत जावा. हालेलुया. असं वाटतं की मी त्या भिंतीला वचन देते. हालेलुया. आवाज. तर परमेश्वराचं वचन सांगतं आणि अधिकाऱ्याने त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा केली. काय केलं, त्यांनी जे अंगात वस्त्र घातले होते सगळं ते पोलीस त्या जेलर लोकांनी त्यांच्या आज्ञा काय केलं, कपडे फाडून टाकले त्यांच्या अंगावरचे. कुणाला, ते देवाचं पौल आणि शिलाचे. हालेलुया. आणि त्यांना काय केलं, छडी घ्या आणि यांना मारा, छडीने मारायची आज्ञा दिली. हालेलुया. त्यांचा काय दोष होता. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. हालेलुया. काय केलं, त्यांचे कपडे फाडले, त्यांना मारलं आणि बंदीशाळा म्हणजे काय, जेलमध्ये टाकलं. आता काय आहे त्यांचा आरोप, त्यांनी काय अपराध केला होता. पण सैतान बघा कसं करतो. हालेलुया. त्यांना काय करलं, बंदीशाळेमध्ये टाकून दिलं. त्याला असा हुकूम मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांना आपल्या बंदीखान्यात घालून त्याचे पाय कडक अडकवले. बघा एवढी कडक शिक्षा. त्यांना कसं केलं, कडक पाय अडकवले त्यांचे, म्हणजे साखळदंड बांधला त्यांना. आतमध्ये एकदम आतले जेलात टाकले, एकदम आतमध्ये. आणि त्यांच्या पायामध्ये बेड्या घातल्या, पायामध्ये बेड्यांनी अडकून ठेवलं की हे पडून जाऊ नये. हालेलुया. हालेलुया. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला
प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. हालेलुया. दुसरे पण लोक होते जेलमध्ये. हालेलुया. तर काय होतं, देवाची माणसं काय करतात, जितका वेळ मिळाला तिथं प्रार्थना करतात, गाणे गातात, देवाची स्तुती करतात, गप्पा गोष्टी करत नाहीत, ह्या आता ते तसं इकडचं तिकडचं करत नाहीत, तर काय करतात, प्रार्थना करतात. आणि ते जेलमध्ये प्रभूची स्तुती करत होते, परमेश्वराची आराधना करत होते, गाणी गात होते. हालेलुया. आणि त्या क्षणाला काय झालं, हालेलुया, तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला आणि बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हालेलुया. हालेलुया. काय झालं, देवाची स्तुती केली, देवाचा महिमा घेतला, देवाची गाणी गायली, तर काय झालं, गाणी अशी तशी ती वर नाही आहे, इकडे एकदम अंतःकरणाच्या खोलीत शिरू, एकदम त्याच्यामध्ये भक्तिभावाने, म्हणून ते देवाचे ते दरवाजे उघडले. देवाला अशी आराधना लागते की हृदयाच्या खोलीपासून, अंतःकरणापासून देवावर प्रेम करायला लागतं. मग देव ना एका क्षणात तुमच्या प्रार्थना ऐकतो. हालेलुया. हालेलुया. तर काय केलं, त्याच्या गाण्याने, त्याच्या स्तुतीने देव एवढा खुश झाला की ते बंदिशाळाचे जे बंद होते ना ते लोक जेलमध्ये, दरवाजे आपोआप उघडले आणि पाय त्यांना बांधून ठेवलं होतं ना बेड्या, त्या पण उघडल्या आणि ती डगमगायला लागलं, ते हालायला लागलं ते जेल. हालेलुया. हालेलुया. आणि बंदिवान पळून गेले आहेत. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पळून गेले आहेत असं तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. हालेलुया. जे बाहेर शिपाई होते ना ठेवलेले, त्यांनी ते डुलक्या पण लागतात ना त्यांना, तर त्यांना डुलक्या लागल्या होत्या, तर ते आवाज झाला धडाडधूम आणि ते लोक आता आतल्या याच्यामध्ये एकदम आतमध्ये, आणि बाहेरचे दरवाजे उघडले. आता काय खरं नाही माझं, हे पळून गेल्यात. काय केलं त्यांनी, काय विचार केला, जी लोक आतला पळून गेले, आता मला हे शिपायाने मारणे, अधिकाऱ्यांनी जेलरने मारण्याच्या ऐवजी आपणच मेलेलं बरं, म्हणून त्याने आपली तलवार काढली आणि स्वतःला काय करून घ्यायला लागला, मारून घेत होता, उपसून घेत होता. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, घात करणार होता, इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येतेच आहोत. तो कुठे आहे, ती लोक एकदम आतल्या जेलात आहेत, आणि तो शिपाई कुठे आहे, बाहेर आहे, आणि त्याला दरवाजा उघडलेला दिसलाय. त्याला काय वाटलंय, ती लोक गेले आणि त्यांना एकदम आतमध्ये टाकलेलं आहे, बाहेरच्या दरवाजात नाही, बाहेरचा गेट उघडलेला आहे. असं बघून त्याने वाटलं हे लोक पळून गेले, आता मला आता शिपाई मारणार, जेलर मारणार, म्हणून स्वतःच मारून घ्यायला लागलाय. तर तिकडे त्या आतल्या पौलाला दिसलं की हा तलवारीने स्वतःला मारून घ्यायला लागलाय म्हणून, आणि तो आतून ओरडला की तू, हालेलुया, इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येतेच आहोत. देवाची किती पावर आहे बघा. तुम्ही इथं बसलेत, शिपाई बाहेर आहे, तुम्हाला इथं जेलमध्ये बंद करून ठेवलंय, शिपाई तिकडे बाहेर आहे तुमच्या त्या खालच्या चौकी खाली गेट आहे तिथं, आणि तिथून तो तिथला माणूस देवाच्या व्यक्तीला दिसतोय की तो तिकडून काहीतरी करतोय म्हणून. तर कुणी सांगितलं, हे देवाच्या आत्म्याने. तुम्हाला दिसणार आहे, तुम्हाला दिसणार का तिकडं कोण काय करते, इकडं काय चुकीचं करायला लागले, वाईट करून घ्यायला लागले, स्वतःला काय अपाय करून घ्यायला, तुम्हाला दिसणार आहे? हा, दिसेल. कधी दिसेल, झोपेत टुलक्या नाही खाल्ल्यावर, वचनामध्ये टुलक्या नाही खाल्ल्यावर, स्तुती आराधना केल्यावर, जेवढा वेळ मिळेल तेवढी प्रार्थना नाही, बायबल झोपा. तुम्ही असं नाही म्हणत की आम्ही तुम्हाला जागेत राहून बसा, अर्धा तास झोपा, 1 तास झोपा, बाकीच्या वेळात तुम्ही प्रार्थना नाही, बायबल वाचा आणि गाणे बोला देवाचे. तुम्ही पण टीव्हीचे कार्यक्रम बघण्यापेक्षा बायबल वाचा, प्रार्थना करा, गाणे बोला मोठ्याने, येशूची आराधना करा, तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. 40 दिवसाचे उपवास यासाठीच प्रार्थना करायला लावली होती तुम्हाला पकडायला, की तुमच्या परिवाराचा उद्धार व्हावा, पण तुम्हाला कुठलाच परमेश्वरावर प्रेम आहे. 40 दिवसाच्या उपवास प्रार्थना देव काय ऐकलं नाही ती प्रार्थना, पण तुम्ही काय कशावर ध्यानावर होतं का नाही माहीत नाही. 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही ह्यासाठी उपवास प्रार्थना करा 40 दिवसाची, की तुमचं घरानं प्रभूच्या मार्गात यावं, पण तुम्ही काही केलं नाही.
तुम्ही भलतंच केलं काय माहिती. तुम्ही कोणी कर्ज फिटायसाठी केलं असेल आणि कोणी देवा आम्हाला सुख समाधान राहू दे आमच्या परिवाराला हे केलं असेल, तर तुम्ही हे नसेल केलं की माझा परिवार प्रभूमध्ये यावा. तर आज 40 दिवसाच्या उपास प्रार्थना तुमची काय कसली प्रार्थना केली तेच कळलं नाही मला. उपास पकडलं. हालेलुया. परमेश्वराला बघा, त्याने नुसती गाणी आणि प्रार्थना केली तर दरवाजे उघडले, त्याच्या पायाच्या सगळा तुटल्या. मग कशी प्रार्थना असेल ती. देवाला ना स्वच्छंदी माणसं आवडतात. देवाला ना त्याच्यावर खरं प्रेम करणं आवडतं. वरून नाही. वरून प्रार्थना करण्याची देव प्रार्थना ऐकत नाही. ते देव म्हणतं हिलाच माझ्यावर प्रेम नाही तर हिची कसली प्रार्थना ऐकली. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, पौल ओरडला तू काय अपाय करून घेऊ नकोस. तर हालेलुया. मग दिवे आणून तो आत धावत गेला. कापत पौल व सिला यांच्या पाया पडला. तो शिपाई काय केलं, आतमध्ये अंधार होता, दिवे नव्हते. दिवे लावले आणि आतमध्ये घाबरत गेलाय त्या शिपायांना बघायला. हालेलुया. आणि बघितलं तर चांगले आहेत ते, पळून नाही गेले. त्याच्या हातापायातल्या बेड्या तुटल्यात. त्यांनी देवाचा चमत्कार पाहिला जिवंत. आणि तो शिपाई देवाच्या माणसाच्या पाया पडला. हालेलुया. हालेलुया. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज. त्यांनी काय केलं, त्यांना बाहेर काढलं जेलमधून. हालेलुया. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केलं पाहिजे. तो शिपाई म्हणायला लागले, महाराज माझे तारण झालं पाहिजे म्हणून मी काय करावं. तेव्हा ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझी आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. काय म्हणाले ते, आम्हाला पैसे दे, आम्हाला हे दे ते दे असं नाही म्हणाले. ते म्हणाले प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. तारण म्हणजे काय, तारण म्हणजे स्वर्ग आणि मरण म्हणजे नरक. हालेलुया. हालेलुया. त्यांनी त्याला त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. जेव्हा त्या शिपायाने त्याला त्याच्या घरी नेलं, तर तिथे बसून जसं मी आता तुम्हाला वचन देते तसं पौल आणि शिलानी वचन दिलं तिथल्या त्याच्या परिवाराला. हालेलुया. आणि त्या रात्रीच त्यांच्या घटकेस. हालेलुया. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्यांनी त्यांना जवळ येऊन त्यांच्या जखमा धुतल्या. हालेलुया. मग त्या लोकांनी काय केलं, तर त्यांना मारलेलं होतं ना देवाच्या माणसांना. मग त्या लोकांनी, त्याच्या घरातल्या लोकांनी त्यांच्या जखमा धुतल्या. ते लागलेलं पाय धुतले, त्यांच्या जखमा धुतल्या. हालेलुया. आणि ते वचन ऐकून विश्वास ठेवला त्यांनी. पहिल्यांदाच नुसतं वचन ऐकलं आणि विश्वास ठेवला आणि काय केलं माहितीये. हालेलुया. त्यांच्या सर्व घराण्यांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. अशी माणसं माझ्या कलेजाला पाहिजे. 4-5 बी असले ना कलेशामध्ये, पण खरं जीवन दिलेले पाहिजे. देवावर खरं प्रेम करणारे पाहिजेत. इतके माणसं माझ्या कलेशाला नको आहेत. ते देवावर प्रेम करणारे माणसं माझ्या कलेशाला पाहिजे. जेव्हा देवावर प्रेम होईल ना तेव्हा कलेशा बघा कसा होईल. आणि सर्व असे मेलेल्या माणसांसारखे राहणार नाहीत, सदैव खुश राहणार. कारण पवित्र शास्त्र स्तोत्र संहिता अध्याय 1 मध्ये सांगता, तू अध्याय 1 मध्ये काय वचन परमेश्वर बोलतो, देवाचा जो मनुष्य आहे तो कसा आहे, नदीजवळ झाड लावलेलं असतं ना, वाहत्या पाण्याजवळ झाड लावलेलं असतं. ते कसं असतं, सदैव टवटवीत असतं, हिरवं असतं. ते हिरवं मुसलेलं नसतं, मुरत दिलेलं नसतं. हा, तसा देवाचा माणूस असतो. त्याला किती तकलीफ झाली, काय झालं, तो सदैव टवटवीत दिसतो. आजारी असा तरी वाटणार नाही समोरच्याला हा आजारी आहे म्हणून. आणि तो कधी आजारी पण राहणार नाही. आणि आजारी पण राहिला तर तो बोलेल येशूच्या नावात माझं असं हो, चांगलं हो, तर लगेच प्रार्थना ऐकली जाईल. अशा प्रार्थना पाहिजेत. पहिलं देवावर प्रेम करायला शिका. हालेलुया. ते एका वचनाने त्यांनी काय केलं, नुसतं वचन ऐकलं आणि त्यांनी लगेच बाप्तिस्मा घेतला. तिथं लोकांना सांगावं लागतं, बाप्तिस्मा घ्या, नंतर घेऊ. आमचं जरा ह्याला मरणार आहे त्याला मरू दे एकदाच, मग आम्ही घेतो. आमचं जरा हे काम होऊ दे, आमच्या पोरांची लग्न होऊ दे. हे देवाने निवडलेले लोक नाहीत. देवाने निवडलेले लोक आहेत, त्यांना सांगावंच लागत नाही. प्रार्थनेला या, बायबल वाचा, प्रार्थना करा, सगळं मनाने असतं. हालेलुया. का असतं, सगळं मनाने असतं, कारण त्यांना देवावर प्रेम असतं. त्यांना सांगायला लागत नाही, खाडे करू नका, हे असं करू नका, शपथ आहे, असं कुणालाच सांगावं लागत नाही. आम्हाला तर कधी सांगावं लागलं नाही. आम्ही देवाने निवडलेले माणसं.
आम्ही निवडलेले आहेत म्हणून आम्हाला कोणाला सांगायची गरज लागत नाही, आम्हाला म्हणावं लागत नाही. उलट आम्ही वाट बघतो आम्हाला कधी कोण प्रार्थना घ्यायला बोलवते, कधी आम्ही प्रार्थनेला जाऊ. आलेल्या पण मी अशा ठिकाणी प्रार्थनेला जाणार ज्यांना देवावर प्रेम आहे, ज्यांना पास्टरवर प्रेम आहे. पास्टरवरच प्रेम नाही तर देवावर काय प्रेम करणार? ज्यांनी पाठवलंय त्या व्यक्तीवरच प्रेम नाही. हा बरोबर आहे. ज्या व्यक्तीवर पास्टरवर प्रेम नाही तर देवावर काय प्रेम करणार? जिद्द जागता माणूस तुमच्या घरी देवाने पाठवलाय. आता ते लोक काय देव बनून गेले होते का त्यांच्या घरी? फक्त वचन दिलं आणि वचन दिलं त्यांनी लगेच म्हणणं आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा. 17 वेळा थोडी सांगायची गरज आहे. तर परमेश्वराचं वचन सांगता त्यांच्या सर्व घराने काय केला? बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. आणि मग त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंद स्तव केला. हालेलुया. काय केला त्यांनी? म्हणजे आम्हाला बाप्तिस्मा, वचन ऐकलं, बाप्तिस्मा घेतला, मग त्यांना बाप्तिस्मा द्यायला नेलं. बाप्तिस्मा घेऊन आले, त्यांनी खूप देवावर विश्वास ठेवला आणि त्याच्या सर्व त्यांनी बाप्तिस्मा झालाय. देवाची माणसं आम्हाला मिळाले, आम्हाला देव मिळालाय म्हणून त्यांनी काय केलं? त्यांना जेवू घातलं, आनंद केला त्यांच्यासोबत. आणि काय केलं? त्यांनी बाप्तिस्मा झालाय, आम्हाला देव मिळाला जिवंत म्हणून त्यांनी काय केलं? आनंद केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगता असे तुमच्या प्रार्थना पाहिजेत, असा तुमचा विश्वास पाहिजे, देवावर असं प्रेम पाहिजे की तुम्ही घरात गाणी बोलताय, घरात प्रार्थना करताय तर देवाने तुमच्या जीवनात मोठा अद्भुत चमत्कार केला पाहिजे. तुमच्या घरच्यांना पण चमत्कार दिसला पाहिजे आणि तुमच्या बाजूवाल्यांना पण चमत्कार दिसला पाहिजे. असा परमेश्वर करतो. हालेलुया, हालेलुया. आता मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. सर्वांनी विश्वासाने छातीवर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल, आपला आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा, पण विश्वासाने ठेवा. आणि यूट्यूब चॅनलवर जे कोणी माझं वचन ऐकत आहेत त्यांना पण माझं सांगणं आहे, तुम्ही आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. कर्ज आहे, आजार आहे, दुःख आहे, संकट आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना घेऊ शकता. तुम्ही विश्वासाने प्रार्थनेत भाग घेऊ शकता. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पण तुम्ही हे प्रार्थना ऐकू शकता. प्रभू तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. नादर कर येशूच्या नावात प्रार्थना मागते पिता परमेश्वर. या क्षणाला प्रभू परमेश्वर आंधळे पावलं होत, चांगले चाललं होत, मोठे बोललं होत, बहिराने श्रवण शक्य हो, प्रतिमाच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले ज्योत होत, भूत प्रेत जादू तंत्र मंत्र कमीची दुष्टात्मा निघून जाऊ या क्षणाला. धन्यवाद देते माझ्या राजा. या क्षणाला ज्यांना टीबी आहे येशूच्या नावात तो नष्ट झालेला आहे, मूळव्याध आहे येशूच्या नावात तो नष्ट झालेला आहे, कॅन्सरच्या गाठी येशूच्या नावात निघून झालेल्या आहेत, HIV येशूच्या नावात नष्ट झालेला आहे, ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे येशूच्या नावात पोटदुखी निघून गेलेली आहे, ज्यांना ताप आहे, एलर्जी आहे, दमा आहे, येशूच्या नावात स्टोन आहेत, किडनी स्टोन आहेत, येशूच्या नावात ते नष्ट गायब झालेले आहेत. या क्षणाला ज्यांच्या घरामध्ये भांडण्यात प्रभू येशूची शांती त्यांच्यामधून उतरत आहे, ज्यांना जॉब नाही आहे प्रभू येशू त्यांना आशीर्वादाने भरलेला जॉब देत आहे, ज्यांना त्यांचे लग्न ठरत नाही आहेत प्रभू येशू त्यांना आशीर्वादित मुलगा किंवा मुलगी देत आहे. प्रभू येशू सर्वांच्या जीवनात कार्य करत आहे. ज्यांना मूल नाही प्रभू येशू त्यांच्या गर्भाला स्पर्श करून त्यांना आशीर्वादित मूल गर्भाला स्पर्श करत आहे. ज्यांना अशांती आहे प्रभू येशू त्यांच्या जीवनात शांती घेऊन येत आहे. या क्षणाला प्रभू स्पर्श कर पवित्र आत्मा. पवित्र आत्माचा अभिषेक सर्वांवर उतरत आहे. पेंटिकलची आग उतरलेली आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. हो रियाला बाबा बाला बाशे किरा बाला नमा शांदारा बाला बरणे. धन्यवाद देते माझ्या राजा. या क्षणाला प्रभू आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणार तू आहेस. माझी विश्वास आहे की जी प्रार्थना केलेली आहे लोकांसाठी ती प्रार्थना तू स्वर्गात मान्य केली आहे असं आम्ही विश्वासाने घोषणा करतो. तिला सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात तुम्ही ऐकली त्या आमची प्रार्थना स्वर्गात येशूच्या पवित्र नावात त्याने मान्य केली. मी धन्यवाद देते, घोषणा करते या क्षणाला येशूच्या नावात बरे व्हा, येशूच्या नावात बरे व्हा. सर्व येशूच्या नावात बरे झालेले आहेत. धन्यवाद देते पिता. सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशू नावात मागते. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशू नावात मान्य केली म्हणून धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभूची शांती असो तुम्हाला. आमचा पत्ता आहे विद्याविहार ईस्ट, साईलीला हॉल, राजावाडी हॉस्पिटलच्या समोर. रविवारी संध्याकाळी 5 ते 8 प्रार्थना चालते. तुम्ही तिथे जवळ असाल तर तिथे येऊन प्रार्थनेत भाग घेऊ शकता. आणि मला जर लांब असाल तर तिथे जवळ तुमच्या प्रार्थना चालते तिकडे जाऊ शकता. आणि मला कमेंट्समध्ये तुम्ही साक्ष देऊ शकता की तुम्हाला प्रार्थनेने तुमच्या जीवनात
चमत्कार झाला ते तुम्ही साक्षी देऊ शकता आणि इतरांना पण तुम्ही वचन शेअर करू शकता, प्रभूचं काम करू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना वचन शेअर करा, लाईक द्या, कमेंट्स द्या, साक्ष द्या प्रभूची. आणि प्रभू येशू तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. प्रभूचा आनंद, प्रभूची शांत तुमच्या जीवनात उतरत. प्रभू येशू माझ्यावर प्रेम करतो, प्रभू येशू तुमच्यावर सुद्धा प्रेम करतो. प्रभू येशूकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू होली स्पिरिट. गॉड ब्लेस यू. प्रभू शांती असो. आमेन.